नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश पांचाळ आणि यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता वर्ग काढण्याची एकदम सोपी पद्धत. आणि आज आपण पाहणार आहोत वर्गमूळ शोधण्याची एकदम सोपी पद्धत. या अगोदर तुम्ही ही पद्धत पाहिली असेल नसेल, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच तुम्हाला कुठल्याही संख्येचा वर्गमूळ एकदम चुटकीसरशी काढता येईल. आणि ज्यांनी कोणी वर्ग काढण्याची सोपी पद्धत हा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पिन करतो, अवश्य बघून घ्या. बघा, पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात वर्गमूळ म्हणजे काय. एक लक्ष द्या, वर्गमूळ म्हणजे काय. आपण वर्ग शिकलो म्हणजेच काय बघा, 5चा वर्ग बरोबर किती. म्हणजेच आपण काय केलं, 5 गुणिले 5 बरोबर 5 5 25. हा 5चा काय आला रे, वर्ग आला. आलं लक्षात तुमच्या. मग आता हाच प्रश्न उलट विचारला जातो, 25 हे कशाचं वर्गमूळ आहे. 25 हे कशाचं वर्गमूळ आहे, म्हणजेच 25 हे 5चा वर्गमूळ आहे. आलं लक्षात. एवढं सोपं आहे ते. डायरेक्ट वर्गसंख्या दिली असेल तर त्याचं वर्गमूळ शोधणं म्हणजेच वर्गमूळ काढणे होय. आता बघा, आपण एक उदाहरण घेऊया. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला वर्गमूळ काढायला शिकवणार आहे. इव्हन 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी संख्येपर्यंत आपण वर्गमूळ पाहणार आहोत. एक लक्षात घ्या, 4 अंकी संख्येपर्यंत तुम्हाला कुठलंही वर्गमूळ काढायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे वर्ग पाठ असायला हवेत. आणि ते एकदम सोपे, सर्वांना माहिती असतात. आणि त्यापेक्षा मग 11 ते 30 पर्यंतचे माहित असतील तर मग 7 अंकी, 6 अंकी संख्येचा वर्गमूळ तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत काढता येतो. बघा, आपण पहिल्यांदा गणित घेऊयात. एक सोप्या गणितापासून चालू करूयात. मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो की 225 चा वर्गमूळ काढा. ओके, बघा पहिला प्रश्न आहे. एकदम सोपी पद्धत सांगतो. बघा, डायरेक्ट काढत असताना शेवटचा अंक काय आहे रे, 5. मी तुम्हाला सांगितलं 1 ते 10 पर्यंतचे वर्ग तुम्हाला माहित पाहिजेत. म्हणजेच मी आता तुम्हाला इथं ट्रिक सांगणार आहे. बघा, 5 हे बघा दिलेल्या वर्गसंख्येत 5 कशाच्या शेवटी आहे, बघा इथं शेवटी आहे 25च्या. आणि 25च्या शेवटी आहे म्हणजे 25चं वर्गमूळ 5 म्हणजे 5चा वर्ग 25. म्हणजे तुम्हाला इथं लिहायचंय 25 हे काय आहे, 5चा वर्ग आहे. मग 5 इथं लिहिलं. आता याला तुम्हाला स्किप करायचंय मधल्या संख्येला. आता या 2 पाशी, या 2 पाशी आल्यानंतर एक लक्षात घ्या, 2 ही संख्या कोणत्या संख्येच्या वर्गापेक्षा लहान आहे. म्हणजे 4 पेक्षा लहान 2 आहे ना रे. क्लिअर झाला मुद्दा. 2चा वर्ग 4, 4 पेक्षा लहान आहे. मग लहान काय आहे त्याच्या, 1 आहे. मग 1 ही कशाचा वर्ग आहे, 1चाच आहे. म्हणून इथं लिहा 1. आता तुम्हाला काय सापडलं, उत्तर सापडलं डायरेक्ट. यातला 1 आणि यातलं 5 म्हणजेच 15 या संख्येचा वर्ग आहे 225. म्हणजेच 225चं वर्गमूळ मिळालं तुम्हाला 15. समजलं का. ते एवढं सोपं आहे. बघा, आता याच्या पुढे आणखी एक संख्या घेऊन मी तुम्हाला सांगतो. आपण सांगूया 625चं वर्गमूळ काढा. असा क्वेश्चन आल्यानंतर एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली. शेवटचा अंक 5 आहे आणि 5 फक्त या वर्गसंख्येमध्ये 25च्या ठिकाणी आहे. आणि 25चं वर्गमूळ 5 म्हणजेच 5चा वर्ग 25 आहे. म्हणून इथं 5 लिहायचं आहे. आता मधल्या संख्येला स्किप करा. आता राहिलं 6. आता मी तुम्हाला 6 बद्दल काय बोललो होतो, इथं लक्ष द्या की 6 ही कोणत्या संख्येच्या वर्गापेक्षा लहान आहे. बघा, 9 पेक्षा लहान आहे. मग 9 पेक्षा लहान इथं काय आहे, 4. आणि 4 हा वर्ग कशाचा आहे, 2चा. म्हणून इथं लिहा 2. हे 25 तुम्हाला जे सापडलं ते उत्तर आहे. म्हणजे 625चं वर्गमूळ हे 25 आहे. एवढं सोपं आहे ते, एकदम सोपं पद्धत. ओके, आता याच्या पुढे आणखी काही गणित घेऊयात. बघा लगेच. बघा, आता त्याच्या पुढे जाऊन आपण घेऊयात एक संख्या घेऊयात. आपण घेऊयात 1024 या संख्येचे वर्गमूळ शोधा. 3 नंबरचा क्वेश्चन आहे. एकदम सोपी पद्धत सांगितली, तेच करायचे. बघायचा हा 4. बघा, शेवटला काय, एकक स्थानी 4 आहे. 4 तुम्हाला कुठं कुठं दिसतं बघा. हा 4 इथं, 2चा वर्ग पण 4 आहे. परत 4 आणखी कुठं दिसतो बघा. हा 64, 8चा वर्ग 64 आहे. त्याच्यामध्ये पण शेवटी 4 आहे. म्हणजे इथं तुम्हाला 2 संख्या सापडल्या. एक संख्या सापडली 2 आणि दुसरी संख्या सापडली 8. आता तुम्हाला काय घ्यायचंय हे नंतर ठरवायचं. बघा, तुम्हाला 4 ही एकक स्थानची संख्या तुम्हाला 2च्या वर्गात सापडली आणि 8च्या वर्गात सापडली. आता लक्षात घ्या, याला स्किप करा. इथं काय राहिलं, 10 राहिलंय. ओके, आता 10 ही संख्या मी काय म्हणतो बघा, 10 ही संख्या कोणत्या वर्गसंख्येपेक्षा लहान आहे. बघा, 16 पेक्षा लहान 10 आहे. म्हणून काय आहे इथं 9. आणि 9 हा कशाचा वर्ग आहे, 3चा. म्हणून 3 जशाच तसं लिहा. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला मिळाले 3, 1 मिळाला, इकडं 2 आणि 8 मिळालाय. आता तुम्हाला 2 घ्यायचे का 8 घ्यायचे. म्हणजेच तुम्हाला मी काय म्हणतोय, 32 उत्तर असेल का तुमचं 38 उत्तर असेल. यासाठी फायनल नाही झालं आणखी. आता फायनल कसं करायचं, आपण इथं काय घेतलं होतं, 3 आलाय. 3च्या पुढची संख्या 4. 3 चोक 12. आता एक लक्षात घ्या, 12 पेक्षा 10 लहान आहे का मोठा आहे, लहान आहे. म्हणून लहान संख्या घ्यायची. म्हणजेच 1024 हा 32चा वर्ग मिळालाय. असंच एक गणित घेऊया एकदम. बघा, 4 नंबरचं गणित मी घेतो. आपण घेऊयात बघा 1225.
1225 वर्गमूळ काढा. शेवटची संख्या काय आहे? 5 आहे. आणि मग 5 इथं कुठं आहे? फक्त 25. हा कशाचा? 5चा वर्ग आहे, म्हणून 5 लिहून घ्या. इथं 2 संख्या आल्या का? अशा नाही आल्या. 2 आणि 8 सारख्या नाही आल्या, कारण फक्त 5 एकक स्थानी फक्त 25 इथं मिळतो आणि तो 5चा वर्ग आहे, म्हणून आपण 5 लिहिलं. या 2ला स्किप करायचे, राहिले 12. आता 12 कोणत्या वर्गसंख्येपेक्षा लहान आहेत? बघा 4 चौक 16, 16 पेक्षा लहान आहेत 12, म्हणून इथं लहान कोणती संख्या मिळाली? 9. हा 9 कशाचा वर्ग आहे? 3चा. मग इथं लिहायचे तुम्हाला 3. एक लक्षात घ्या. आता इथं तुम्हाला लहान मोठं ठरवायला काही संख्याच नाही मिळाली, म्हणजे तुमचा हा डायरेक्ट 1225 वर्गमूळ किती मिळालं तुम्हाला? 35. आलं लक्षात? आता याच्यानंतर एक गणित घेऊया. बघा याच्या पुढे जाऊ थोडंसं. आपण घेऊयात 1764चं वर्गमूळ काढा. हा बघा 5 नंबरचा क्वेश्चन मी तुम्हाला विचारलाय. आता बघा मी काय सांगितलंय, शेवटी काय आहे? 4. आणि 4 कुठं मिळते बघा तुम्हाला? हा इथं परत बघा 2 ठिकाणी मिळेल. एक 2 मध्ये मिळेल आणि 8 8 64 मध्ये पण मिळेल, म्हणजे 8 मध्ये एक मिळेल. फायनल झालंय का? नाही. आता या 6ला स्किप करा. 17 कडे लक्ष द्या. 17 ही संख्या कोणत्या वर्गसंख्येपेक्षा लहान आहे? 16 पेक्षा तर नाही, 25 पेक्षा आहे. 25 पेक्षा लहान इथं काय मिळाले? 16. 16 कशाचा वर्ग आहे? 4. मग 17 साठी 4 घ्या. आता तुमचं उत्तर 42 आहे का 48 हे आणखी कन्फर्म झालं नाही. मग इथं काय करायचं तुम्हाला? इथं 4 घेतलंय. 4च्या पुढची संख्या 5. 4 पंचे 20. आता बघा 20 पेक्षा 17 लहान आहे का मोठं? लहान आहे, म्हणून लहान ही संख्या म्हणजेच 42 हे तुमचं उत्तर आलं. 1764चं वर्गमूळ काय आलं? 42. याच्या पुढे आणखी जाऊन घेऊयात. असंच एक गणित मी घेतो. बघा आपण घेऊयात 3025चे वर्गमूळ काढा. बघा 6 नंबरचा क्वेश्चन आहे, लक्ष द्या. 5 शेवटी कशाच्या आले? 5 वर्गाच्या, म्हणजे इथं 25 मगापासून तेच येतंय आपलं. बघा आता 2ला स्किप करा. 30 कडे लक्ष द्या. 30 कोणत्या वर्गसंख्येपेक्षा लहान आहे? 36 पेक्षा लहान आहे. मग इथं 36 पेक्षा लहान काय आहे? 25. 25 कशाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. ओके, मिळालं उत्तर तुमचं. 55चा वर्ग 3025 आहे, म्हणजेच 3025 वर्गमूळ हे 55 आले. येते लक्षात? आता यापेक्षा थोडेसे अवघड गणित घेऊयात पुढे जाऊन. बघा लगेच. बघा मित्रांनो, आपण 7 नंबरचं गणित घेऊयात. आता आपण 7 नंबरच्या गणितामध्ये थोडी मोठी संख्या घेऊयात. म्हणजे आपण काय घेऊयात? 3844चे वर्गमूळ काढा. ओके, हा क्वेश्चन घेऊयात आपण. एकदम सोपी पद्धतमध्ये काढू. तशीच बघा 4 कशाच्या शेवटी आहे? इथं 2च्या आणि 8च्या. ओके, 2च्या आणि 8च्या शेवटी 4 आहे वर्गसंख्येच्या, म्हणजेच काय 4 आणि इथं 64 आले. ओके, म्हणजे 2 आणि 8 ही संख्या मिळाली. 8. आता एक लक्षात घ्या, या 4ला तुम्ही स्किप केलं, काय राहिलं इथं? 38. आता 38 संख्या कोणत्या वर्गसंख्येच्या अगोदर येते बघा, म्हणजे लहान आहे. 36च्या येते का नाही? 49च्या अगोदर 38 येतं. मग इथं काय आहे? 49च्या अगोदर 36, आणि 36 हा कितीचा वर्ग आहे? 6चा वर्ग आहे. आता इथं उत्तर 2 मिळाली. 62 एक मिळालं आणि 68 एक मिळालं. आता मी तुम्हाला सांगितलंय आपण 38च्या ठिकाणी काय घेतलं होतं? 6. मग 6च्या पुढची संख्या 7. 6 ही 7 42. ओके, 42. आता 42 पेक्षा 38 लहान आहे का मोठं? लहान आहे, म्हणून हे लहान संख्या निवडा. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं? 62. आता याच्या पुढे बघा 8 नंबरचा पण एक गणित घेऊया. त्याच्या पुढे जाऊयात. 5476 चे वर्गमूळ काढा, असा क्वेश्चन आहे. मी सांगितलंय तसं करा. आता बघा 6 शेवटी कशाच्या येतं? एकतर बघा 4च्या शेवटी, म्हणजे 4च्या वर्गसंख्येच्या शेवटी 6 आले, म्हणजे 16, आणि इथं 6च्या पण आले. बघा ह्या 2 संख्येच्या आले. आता आणखी कुठं 6 आहे का? नाही. म्हणजे तुम्हाला इथं 2 संख्या मिळाल्या. एकतर 4च्या वर्गात, म्हणजे 4चा वर्ग 16, इथं एक 4 मिळाला, आणि 6चा वर्ग 36, इथं एक 6 मिळालं. आता या फायनलला ठेवूयात. आता 7ला स्किप करा आणि 54 कडे लक्ष द्या. 54 ही संख्या कोणत्या वर्गसंख्येपेक्षा लहान आहे? 64 पेक्षा 54 इथं येतो मध्ये, म्हणजे इथं 64 पेक्षा लहान काय दिलंय? 49, आणि 49 कशाचा वर्ग आहे? 7चा. मग 54 साठी 7 लिहिलं. इथं 2 उत्तर मिळाली, एक 74 आणि दुसरं 76. आता आपल्याला काय करायचंय? दोन्हीपैकी एक निवडायचंय. इथं 7 घेतलंय. 7च्या पुढची संख्या 7 8 56. मग 56 पेक्षा 54 लहान आहे का मोठा आहे? लहान आहे, म्हणून तुम्ही लहान संख्या निवडा. तुमचं उत्तर आलं 74. आलं लक्षात? आता पुढचा प्रश्न घेऊया. 9 नंबरचा प्रश्न थोडासा अवघड करतो आणखी. आपण घेऊयात 9801 चं वर्गमूळ काढायचंय तुम्हाला. बघा लक्षात घ्या, शेवटी काय आलंय रे? 1 आलंय, आणि 1 इथं शेवटी कुठं कुठं आहे बघा? 1च्या वर्गसंख्येत 1 आहे, आणि 9च्या वर्गसंख्येत 1 आहे, म्हणजे 81ला शेवटी 1 आहे. म्हणजे इथं तुम्हाला 2 संख्या मिळाल्या. एक संख्या मिळाली 1, आणि दुसरी संख्या मिळाली 9.
ओके, चला या शून्याला स्किप करा, राहिलं 98. आता 98 ही संख्या कोणत्या वर्गसंख्येपेक्षा लहान आहे, तर 100 पेक्षा लहान आहे. आलं लक्षात? म्हणजे इथं 100 पेक्षा लहान काय आहे, 81 आहे, आणि 81 कशाचा वर्ग आहे, 9चा वर्ग आहे. म्हणून 98 साठी 9 लिहा. इथं तुम्हाला 2 उत्तर मिळाली, एक मिळालं 91 आणि एक मिळालं 99. आता तुम्हाला चूज करायचंय. आता लक्ष द्या, इथं काय मिळाले तुम्हाला, पहिल्यांदा 9 मिळाले, मग त्याच्या पुढची संख्या 9 10 90. मग 90 पेक्षा 98 मोठा आहे का लहान आहे, मोठा आहे, म्हणून उत्तर मोठं धरा. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं, 99. म्हणजेच 9801 चं वर्गमूळ तुम्हाला मिळाले 99. मित्रांनो समजलं? तर यापेक्षा आणखी पुढे जाऊन जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी मग तुम्हाला 11 पासून 30 पर्यंतचे सर्व पाढे पाठ असायला हवेत, त्याचे वर्ग तुम्हाला पाठ असायला हवेत. म्हणजेच तुम्हाला पुढचंही उत्तर 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी संख्येपर्यंत जे वर्गमूळ एकदम सोप्या पद्धतीत काढता येईल, त्याची आपण काही उदाहरणं घेऊयात. बघा लगेच. बघा मित्रांनो, आपण एक मोठी संख्या घेऊ, 5 अंकी संख्या घेऊयात. म्हणजेच मी संख्या घेतो बघा, 10,404 या संख्येचे वर्गमूळ काढा. हा आपला 10 नंबरचा प्रश्न आहे. बघा, थोडीशी मोठी संख्या घेतली, हे पण काढता येतं. मी तुम्हाला काय सांगितलंय की इथं आपण 1 ते 10 या संख्येचे वर्ग आपल्याला माहित होते, पण याच्या पुढचे वर्ग संख्या जर माहित असेल आपल्याला तर उत्तर एकदम सोप्या पद्धतीत काढता येतं. म्हणजेच काय बघा, शेवटी काय दिले रे, 4 दिले. 4 कुठं कुठं येतं बघा, 2च्या वर्गात 4 येतं, 8च्या वर्गात 4 येतं. इथं तुम्हाला 2 गोष्टी मिळाल्या, 2 1 मिळालं, 4 1 मिळालं. ओके, आलं लक्षात? आता या शून्याला स्किप करा. इथं किती संख्या राहिल्या, 3 अंकी संख्या 104. आता 104 ही संख्या कोणत्या वर्गसंख्येपेक्षा लहान आहे तुम्हाला बघायचंय. म्हणजे 10चा वर्ग 100 आहे, त्याच्या पुढं 11चा वर्ग 121 आहे. 121 पेक्षा 121 या वर्गसंख्येपेक्षा 104 हे लहान आहे, म्हणून तुम्हाला त्यापेक्षा लहान संख्या घ्यायची आहे. काय घ्यायची आहे तुम्हाला, 100 म्हणजेच 10. म्हणजे 104 साठी तुम्ही काय वापरलं, 10. आता इथं तुम्हाला 2 उत्तर मिळाली, 102 एक उत्तर मिळालं आणि 104 एक उत्तर मिळालं. आता मी तुम्हाला परत सांगितलंय, आपण इथं काय घेतलंय, 10. मग 10 गुणुले पुढची संख्या 11, 11 10 म्हणजेच 110. आता 110 पेक्षा 104 लहान आहे की मोठं, लहान आहे, म्हणून हे लहान तुमचं उत्तर. म्हणजेच 10,404 या संख्येचा वर्गमूळ आला 102. येते लक्षात मित्रांनो? एकदम सोपं आहे. बघा, याच्यानंतर पुढचं गणित घेऊयात 11 नंबरचं. यापेक्षा अवघड करूयात आपण घेऊयात 13,225 या संख्येचे वर्गमूळ काढा. बघा, शेवटी काय दिलंय, 5 दिलंय, आणि 5 फक्त इथं 25 मध्ये येतं, आणि 25 हा कशाचा वर्ग आहे, 5चा. 5 लिहिलं, या 2 ला स्किप करा. इथं राहिलं 132. 11चा वर्ग 121 आणि 12चा वर्ग 144. म्हणजे 144 पेक्षा 132 लहान आहे, पण 144 या वर्गसंख्येपेक्षा मागली वर्गसंख्या आहे 11चा वर्ग 121. म्हणून तुम्हाला 132 साठी घ्यायचे 11. एक लक्षात घ्या, आलं उत्तर तुमचं. 115 हे 13,225 या संख्येचा वर्गमूळ आहे की नाही सोपं? यापेक्षा आणखी थोडंसं अवघड गणित मी तुम्हाला घेतो. आपण बघूया 12 नंबरचं गणित घेऊयात. आपण घेऊयात 18,225 चं वर्गमूळ काढा. चला, 5 शेवटी 5 ते भेटले आपल्याला. 25 साठी हे 5, या 2 ला स्किप करा. 182. आता 182 ही संख्या कोणत्या वर्गसंख्येपेक्षा लहान आहे तुम्हाला बघायचंय. 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 14चा वर्ग 196. 196 आलं लक्षात तुमच्या? मी काय म्हणतो बघा, 196 पेक्षा लहान. आता 13चाच वर्ग भेटला 169, म्हणजे 182 साठी तुम्हाला इथं 13 घ्यायचंय. आणि आलं की उत्तर तुमचं 135 हे 18,225 या संख्येचं वर्गमूळ आलं. एकदम सोपी पद्धत. याच्या पुढचं एक गणित सांगतो मी तुम्हाला. आपण घेऊयात बघा 26,569 या संख्येचे वर्गमूळ काढा. बघा, थोडंसं अवघड करून सांगतो. बघा, 9 कुठं दिसतं तुम्हाला, बघा 9 इथंही दिसतंय. 9च्या संख्येत लक्षात 9 इथं दिसतंय 3, आणि परत 9 दिसतंय 7 साठी. म्हणजे तुम्हाला 2 संख्या मिळाल्या. एक संख्या मिळाली 3चा वर्ग 9, आणि एक संख्या मिळाली 7 7 49 म्हणजे 7. 3 आणि 7 या 2 वर्ग संख्या मिळाल्यात. आता एक लक्षात घ्या, या 6 ला स्किप करा. 265 कडे लक्ष द्यायचंय तुम्हाला. एक लक्षात घ्या, 265 ही संख्या कोणत्या वर्गसंख्येपेक्षा लहान आहे असं विचारल्यानंतर तुमच्या लक्षात येतं 17चा वर्ग येतो 289, आणि 17च्या 289 या वर्गसंख्येपेक्षा 265 लहान आहे. तर 17 पेक्षा लहान संख्या आहे 16, म्हणून 265 साठी घ्या 16. आता इथं तुम्हाला 2 उत्तर मिळाली, 163 आणि 167. आता काय करायचं तुम्हाला, 16 गुणुले पुढची संख्या 16 गुणुले 17. ओके, तुम्हाला काय करायचंय, 16 गुणुले 17 करायचंय. म्हणजे आपण करूयात 7 सख 42, 4 7 1 7, 7 4 11 0,
परत इथं आलं बघा 1 6 6 आणि 1 1 1 हे 2 7 2. काय उत्तर आलं? 272 पेक्षा आता 265 लहान आहे ना, म्हणून लहान अंकसंख्या मिळवा. म्हणजेच 163 हा 26,569 वर्गमूळ आहे. आलं लक्षात? इतकं सोपं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनेलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.